निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज इथं बोलण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी इथं उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे लोकसभेचे तरुण आणि माननीय प्रियंताईजी शिंदेताई, जिल्ह्याचे नेते माझे आधारवड माननीय बबनरावजी अवताडे साहेब व इथं विचारमंचावर उपस्थित असलेले वेळेअभावी सर्वांची नावं घेऊ शकणार नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। इथं उपस्थित असलेले ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य, चेअरमन, सोसायटीचे सदस्य, खरेदी विक्री संघाचे उपसभापती, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ, मार्केट कमिटीचे सभापती आमचे बंधू सुशीलरावजी अवताडे व सर्व संचालक मंडळ, कृषी उद्योग संघाचे आमचे बंधू चेअरमन शैलीजी अवताडे व संचालक मंडळ आणि इथं उपस्थित असलेले अवताडे या गटावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते व सर्व माता भगिनी, आज माननीय बबनरावजी अवताडे गटावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्त्यांसाठी हा आज कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीमध्ये आपल्या गटाची काय असावी याची चर्चा आपल्यासोबत करणे खूप गरजेचे आहे। याआधी भरपूर जणांनी आपले मनोगत व्यक्त केले आहेत, पण कशासाठी आपण ताईंना पाठिंबा द्यायचा, काँग्रेसला पाठिंबा द्यायचा हे सांगण्यासाठी मी जोम आहे। मित्रांनो, लोकशाहीचा उत्सव साजरा करणे ही तुमच्या आमची सर्वांची जबाबदारी आहे, परंतु या देशाचा एक जबाबदार व सुज्ञ नागरिक म्हणून डोळसपणे मतदान करणे हे फार महत्वाचे आहे आणि म्हणून ते करत असताना आपल्या सोबत चर्चा करावी या उद्देशानेच त्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे। बऱ्याच जणांचा हा आग्रह होता, आपण आपल्या गटाची भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी, परंतु एखाद्या राजकीय गोष्टीचा निर्णय घेत असताना कार्यकर्त्यांच्या सोबत चर्चा करणं खूप गरजेचं आहे। म्हणून हा मेळावा आयोजित केला आहे। या तालुक्यामध्ये काम करत असताना, कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडवत असताना अनेक गोष्टी माझ्या लक्षात आल्या। एका बाजूला सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या हमीभावाचा प्रश्न, वाढती महागाईचा प्रश्न, असे अनेक प्रश्न आज आपण सर्वांच्या समोर आवासून उभे आहेत। या तालुक्यापुरतं बोलायचं झालं तर या तालुक्यातील हे अनेक प्रश्न ताई आमच्या समोर उभे आहेत। सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे। या तालुक्यामध्ये लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आज निर्माण झाला आहे। काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकर, तर अजून बऱ्याच गावामध्ये पाण्याचा प्रश्नही सुटलेला नाहीत आहे। या तालुक्यामध्ये अनेक वर्ष झालं मला तर कळतंय असं फक्त आणि फक्त पाण्यावर राजकारण चालू आहे आणि इथली जनता हेच आतापर्यंत ऐकत आलेली आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र पाणी मिळालेलं नाही। दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना जो दुष्काळ निधी सांगोला या तालुक्यांना मिळाला, तोच दुष्काळ निधी इथल्या मात्र शेतकऱ्यांना मिळाला नाही। इथले शेतकरी या निधीपासून वंचितच राहिले। याची चौकशी करावी जरी म्हटलं तरी कोण दाद लागून घेत नाही।
उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे इथला शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या नावावरून सुरू असलेला म्हणजे पीक विम्याच्या संदर्भात म्हणजे केंद्राची योजना आहे. मोठा गाजावाजा करण्यात आला. लोकांनी खरीपाचा पीक विमा भरला. या तालुक्यामध्ये 8 मंडल आहेत. इथल्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला, परंतु मरवडे, बोसे, बोराळ या मंडलमधील लोकांना पीक विम्याची अग्रिम रक्कम सुद्धा मिळाली नाही. आणि त्याची तक्रार जरी करायची झाली म्हटलं तरी 72 तासाच्या आत शेतकऱ्यांनी तिथं तक्रार दिली तरीही त्याची दाद घेतली गेली नाही. सचिनराव खरं आहे का? सचिनराव आपले कुठे आहेत ना का ते करायला? या बाबतीत शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी सुद्धा दाखल केल्या, कुठल्याही बाबतीत दाखल घेतली नाही. ज्यांनी या लोकसभेचं नेतृत्व केलं निष्क्रिय खासदारांनी सुद्धा या बाबतीत मुळातच दुष्काळी असलेल्या या भागामध्ये शेती करणे मोठे जिकिरीचे आहे. म्हणून शेतीला जोडधंदा म्हणून लोकांनी पशुपालन हा एक मोठा व्यवसाय या तालुक्यामध्ये सुरू केला. या उत्पादक शेतकऱ्यांना या व्यवसायाच्या माध्यमातून 4 पैसे मिळू लागले असताना दुधाचे दर कमी करण्यात आले. आधीच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला. दूध दराच्या संदर्भात अनेक दुधाच्या दराबाबतीत कोणतीही अशी ठोस भूमिका झाली नाही आणि कोणीही घेतली नाही. आणि थोडंफार अनुदान जाहीर केलं आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. किती दूध उत्पादकांना दुधाचे आणून मिळत आहे? किती जणांना मिळतंय? कुणाला मिळतंय का नाही मिळतंय ते सांगा ना. त्यासाठीच तर आपण तरुण तडफदार ताईंना आपला पाठिंबा जाहीर करायचा. असंख्य शेतकरी या दुधाच्या अनुदानापासून वंचित आहेत. या बाबतीत माहिती घेण्याचा प्रयत्न जरी केला ती माहिती दूध उत्पादकांना दिली जात नाही. मिळते का माहिती तुम्हाला? उत्पादकांची थट्टा केली जाते. 2009 साली शिंदे साहेबांनी खासदार असताना मंजूर झालेला पंढरपूर विजापूर रेल्वे मार्ग, या रेल्वे मार्गाच्या पुढे काय झालं? जर हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास गेला असता तर इथल्या शेतकऱ्यांना एक मोठी बाजारपेठ या रेल्वे मार्गाच्या माध्यमातून उपलब्ध करता आली असती. मंगळवेढ्यामध्ये ज्वारीचे मोठे शहर आहे. ज्वारी आणि कडबा विक्रीच्या माध्यमातून या भागामध्ये चालतो. परंतु 4 पैसे शेतकऱ्याकडे येत असताना कडबा विक्री जिल्हा बंदीचा आदेश लागू केला. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या कडब्याला आज भाव मिळत नाही आणि संपूर्ण शिवारभर आहे असा सर्व कडबा पडून आहे. वर्षभरामध्ये जातं. परंतु आज अशी अवस्था निर्माण झाली आहे की ज्वारीच्या उत्पादनाचा खर्च सुद्धा आज शेतकऱ्यांना मिळत नाही. असे अनेक प्रश्न, असंख्य प्रश्न आपल्या समोर आज उभे आहेत. धर्मांध आणि जातीयवादी शक्ती आज डोकं वर काढत आहेत. जाती आणि धर्माच्या नावाखाली लोकांची मस्तके बधीर केली जात आहेत. विविध धर्म आणि जातींचा तरी विविधतेत एकता असलेला हा आमचा देश आज दुभंगतो की काय अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली. देशात अराजकता निर्माण झाली आहे. लोकांचे विचार स्वातंत्र्य नष्ट करण्याचं काम सुरू आहे. या देशात लोकशाहीवरती घाव घालण्याचे काम हे लोक करत आहेत. म्हणून आज वेळ आलेली आहे. अभी नाही तो कभी नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला आपल्या समोर ही भूमिका मांडायची होती. आणि याआधी पण ताई कारखाना असेल, कोणतेही इलेक्शन असेल ताई, प्रत्येक वेळी आपल्या बबनराव अवताडे गटावर अन्याय झालेला आहे. म्हणून ताईंना एक विनंती आहे, आमच्या गटावर अन्याय होणार नाही एवढा तुम्ही
आमच्या सर्व गटाला, आमच्या सर्व जनतेला शब्द द्यावा एवढीच या निमित्तानं कळकळीची विनंती करतो. आपला लोकप्रतिनिधी हा सुशिक्षित, कर्तबगार आणि सामाजिक जाण असलेला असला पाहिजे. या भूमिकेतून ती भूमिका आमच्या तालुक्यातून तुम्हाला देऊ अशी या निमित्तानं ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. ताई, मला एक या ठिकाणी उखाणा घेऊ वाटतोय. आज ताई एक उखाणा घेऊ वाटतोय. आला आला रुकवत रुकवत गेला, आला आला रुकवत रुकवत गेला वडी कमळा पहिला होत्या रिंगऱ्याच्या वड्यानी. आणि यानंतर ज्यांनी झोपलेल्यांना जागा केलं, जागा झालेल्यांना चालत केलं आणि चालत झालेल्यांना बोलत केलं, अशी रणरागिणी फिक्स खासदार प्रणितीताई शिंदे यांना विनंती करतो आपण सर्वांसमोर संबोधित व्हावं. एकदा जोरदार टाळ्या. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय बबनराव ताडे साहेब, आदरणीय ज्यांनी आत्ताच अतिशय ते आदरणीय सिद्धेश्वर अवताडेजी, आदरणीय सुशील अवताडेजी, आदरणीय शैलेश अवताडेजी, आदरणीय दादासो गरंडेजी, मारुती वाकडेजी, राजाभाऊ चेळेकरजी, बिरुदेव घोडगेजी, सिद्धेश्वर कलशेट्टीजी, उत्तम चोपडेजी, सिद्धेश्वर हेमारेजी, ऋतुराज बिलेजी, नाना हेगडेजी, पांडुरंग कांबळेजी, क्रांतिताई दत्तू, नंदा उमणेताई, विजयालक्ष्मी मुंडेताई, उपस्थित सर्वच बबनराव ताडे साहेबांच्या प्रेम करणारे सर्व उपस्थित सर्व माता भगिनींनो आणि वडीलधारी मंडळी, मी बबन दादांचे मनापासून आभार मानते. असं एक म्हणतो आपण हिंदीत की देर आहे लेकिन दुरुस्त आहे. मी तुमचे मनापासून आभार मानते. काल आपली भेट झाली, आमच्याकडून काही विलंब झाला होता. मध्यंतरी दादा तुम्ही एक मीटिंग त्या ठिकाणी आयोजित केली होती, पण आम्ही वेळ आलो नाही, त्याबद्दल मी क्षमा मागते. काल मी मंगळवेढ्यात आली होती, आपली भेट झाली आणि एका झटक्यात तुम्ही निर्णय घेतला की तुम्हाला तुमच्या या बहिणीला, लेकीला पाठिंबा द्यायचा आहे. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. महाविकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेब गट, शिवसेना, कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पक्ष, आम्ही सगळे एकत्रित आलोय. आणि मी नेहमी माझ्या प्रत्येक भाषणात म्हणते की चांगली लोक चांगल्या लोकांना साथ देतात. आणि म्हणून बबन दादा तुम्ही महाविकास आघाडीमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि तुमच्या सोबत ही सगळी निरागस असलेली कष्ट करणारे शेतकरी जोडले गेले, ज्यांना मागच्या 10 वर्षात खूप मोठा त्रास झाला, तो अन्याय सहन केला. कमाल आहे तुमची, पण सहन शक्तीची भाजपाने परीक्षा घेतली. आज त्या सहन शक्तीचा अंत हे भारतीय जनता पक्ष तुमचा बघत आहे. विश्वासाने तुम्ही त्यांना मतदान केलं 2014 मध्ये, आणि का नाही करणार? 15 लाखाचं एवढं मोठं खोटं बोललेले, पण 10 वर्ष नाही हे तर खोटं होतं. 15 लाख जमा होणार होते, 15,000 पण नाही, 15 लाख. ते बंद करू शकता का? मला ओरडावं ना. 10 वर्ष तुम्ही थांबलात की 15 लाख आता जमा होतील, उद्या जमा होतील. 10 वर्ष तुम्ही वाटलेलं की महागाई कमी होईल, फिरते. बीजेपी आल्यापासून रेशन दुकानात मिळणारं रॉकेल पण बंद झालं. आज शिदा पण मिळत नाही, त्या ठिकाणी धान्य मिळत नाही. पिवळं कार्ड घेऊन जा, केशरी कार्ड घेऊन जा, धान्य मिळत नाही. त्या उपर आपण म्हणतो ना दुष्काळात 13वा महिना, तशी परिस्थिती या सगळ्या शेतकऱ्यांवर उद्भवली आहे. त्या उपर त्यांनी ते जीएसटीचं राक्षस तुमच्या उरावर आणून बसवलं. आता त्या खताच्या पोत्याच्या मागे पण जीएसटी. परवा काही शेतकरी मला चेष्टा मस्करी सांगत होते की अहो ताई आमचं तंबाखूचं पाकिट पण सोडलं नाहीये. सोन्यावर पण जीएसटी, काही सोडलं नाही.
बिस्किटाच्या पुड्यावर तुम्ही कोणी हॉटेलमध्ये गेला चहा प्यायला तर तिथे पण बिस्किटाच्या पुड्यावर कसं काय भागेल शेतकऱ्याचं की काय कधी आहे तर गोल 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 तसंच आता देऊ नंतर देऊ आणि ओरडतायत लोकांवर. लोक ऐकलं नाहीत तर लोक ओरडतायत आणि सगळेजण ओरडतायत, धमक्या देत आहेत. ते 2 उपमुख्यमंत्री तर शाखा प्रमुखासारखे वागतायत. खरंच ते उमेदवार एक असतो ते उपमुख्यमंत्री असतात आधी आहे ना हे ऐकत नाही, हे बीजेपीला मतदान करत नाही, चला फोन करा मतदान कर नाही तर कारखाना सील करेल, हे बीजेपीला मतदान कर नाहीतर ईडी पाठवेल, असा चाललाय त्यांचा. अरे उपमुख्यमंत्री जरा तुम्ही तुमच्या मंत्रालयात बसून आमचं 5 रुपये अनुदान तर चालू करा, धमक्या काय देतात. तुम्ही तुमच्या मंत्रालयात बसून कांदा निर्यात जी बंद आहे ती उठवा, धमक्या काय देताय तुम्ही. ही कोणती पद्धत आहे. महाराष्ट्र अशा लोकांच्या हातात दिला आपण ज्यांना माणुसकीच राहिली नाही. 35 गावं मी माझी प्रचाराची सुरुवात गाव भेटींची सुरुवात त्या 35 गावांपासून केली आणि मी खरं तर देवाकडे कधी काय मागितलं नाहीये. मी देवाकडे जेव्हा जेव्हा जाते तेव्हा मी कृतज्ञता आभार व्यक्त करते की देवा तू एवढं दिलंस, मी तुझे आभार मानते. पण त्या 35 गावाच्या पाणी प्रश्नासाठी एकदा मी देवाकडे विनंती केली, देवा ह्या 35 गावांच्या प्राण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तरी एकदा मला खासदार बना. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. या धमक्या देण्यापेक्षा त्या 35 गावाची योजना राबवण्याची मागच्या वेळेसची बिलं अजून तुमची निघाली नाहीयेत, मिळाली नाहीयेत आणि आता जनावर त्या ठिकाणी मरतात आणि ह्यांना फक्त धमक्या सुचतायत. तुम्हाला माहिती आहे ना मी कोणाबद्दल तुमच्या समोर आजूबाजूला सगळं चाललंय. पण लोक काय म्हणतात माहितीये, मी 600 गावं करून आलो तुमच्या समोर. लोक म्हणाले ताई आता मी पुढाऱ्यांचं नेत्यांचं ऐकणार. ही निवडणूक ताब्यात घेतली, लोकांनी ठरवलंय. मी फक्त उमेदवार नाम मात्र आहे, मी फक्त औपचारिकता आहे. पण तुम्ही 4 महिन्याच आधी ठरवलेलं की बीजेपीच्या विरोधात काँग्रेसला मतदान द्यायचं. ह्या वेळेस ठरवलं होतं का नव्हतं. कारण एवढा त्रस्त आहे शेतकरी, खास करून शेतकरी आणि आपल्या देशाचा कणा. तुमच्या जीवावर हे लोक, तुमच्या जीवावर तुम्हाला 15 लाखात 4,000 रुपये 4,000 कोटी आणि तुम्हाला काहीतरी आता 3,000 रुपये मिळतात ना वर्षाला. 6,000 समोरून 6,000 पण जीएसटी मधून 18,000 तिकडे कट होत आहे. आणि तो हिशोब तुम्हीच मला दिला. मी जे गावागावात गेली शेतकऱ्यांनी बरोबर सांगितलं की बघा आमच्या 15,000 कसे घेतले जातात आणि आमचेच पैसे खोट द्यायचं नाटक करतात ही लोक. म्हणजे किती फसवी सरकार असू शकते मला सांगा. 4,000 कोटीच्या विमानात फिरतात, कपडे घालतात. अदानी अंबानीला सगळे ठेके मिळवून दिले, सगळे ठेके अदानी अंबानीला. तुमच्या जीवावर, लक्षात घ्या, तुमच्या जीवावर हे लोक मोठे झाले आणि देशाचा कणा शेतकरी आहे. तुमच्याच पोटावर, अन्नदात्याच्या पोटावर पाय देण्याचं पाप किती लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्ही मला सांगा तुम्ही किती नुकसान झालंय ह्यांना मतदान देऊन. कोण याची भरपाई करणार मला सांगा. जेव्हा 10वीला घरातला मुलगा किंवा मुलगी बसली असते आणि 10वी नापास होते तेव्हा घरात दुखावटा असतो, दुखावटा. आई अशी बसते, वडील रागाला येतात की अभ्यास का नाही केला, तुझे 1 वर्ष वाया गेलं, 1 वर्ष वाया गेलं. पण कसं बसी 10वीची परीक्षा तो परत देतो आणि 10वी पास होतो. मंगळवेढ्याचा काय, आपण 10 वर्ष मागे गेलोय. ह्या लोकांमुळे आपण फेल झालोय 10 वर्ष. कोण जबाबदार. त्यांना थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. परत येऊन तुमच्या समोर तेच बोलतायत जे 10 वर्षापूर्वी बोललं. काय की उमेदवाराकडे बघू नका, मोदींकडे बघा. पण मोदींनी एवढे काय दिवे लावले मला सांगा. त्यांनीच तर सुरुवात केली ना. ह्यांच्यात खोटं बोलण्याची परंपरा आहे वरपासून खालपर्यंत. तुमच्या समोर तेच बोलतायत की पंतप्रधानांकडे बघून उमेदवाराकडे बघू नका. तुम्हाला माहिती उमेदवाराकडे बघू नका असं का म्हणतात तुम्ही. कारण का उमेदवार कामाचेच नाहीत ना आणि त्याच्यामुळे आपण फसलो. तुमचं मन इतकं मोठं आहे खरंच. मी धन्य तुमचं की पहिला उमेदवार 2014ला कोरी पाटी, ना काम ना अनुभव, तुम्ही त्यांना मतदान केलं. बरं त्यांनी काय काम केलं नाही. त्यांच्याच पक्षाने त्यांना निष्क्रिय होण्याची पावती दिली.
सत्ताधारी पक्षाला उमेदवार बदलावा लागतो ही शोकांतिका आहे. दुसरा दिला तरी मोठ्या मनाने तुम्ही त्यांना मतदान केलं. किती मोठ्या मनाचे तुम्ही खरंच. दुसरा पण तसाच बिनकामी, काही तुम्ही त्यांना ओळखत पण नव्हता, तुम्ही त्यांना नव्हता तरी तुम्ही त्यांना मतदान दिलं आणि आता तुम्हाला पहिला दुसरा आणि आता उपरा. म्हणजे किती खेळ खेळणार तुमच्या सोबत आणि तरी म्हणतात उमेदवाराकडे बघू नका. बरं, त्यांची उमेदवारी चोर तर चांगला शब्द मी तर म्हणते. तुम्ही ते रेवण्णा बद्दल ऐकलं असेल, तो प्रज्वल रेवण्णा काल ते झालं ते 2,500 महिलांवर त्या प्रज्वल रेवण्णासारख्या नराधमांनी अत्याचार केलाय, अन्याय केलाय, शोषण केलाय. एक नाही 4 महिला आणि माझ्या माय बहिणींवर, तुमच्या बहिणींवर, अशा लोकांवर, महिलांवर त्यांनी शोषण केलंय त्यांचं. आणि मोदीजी काय म्हणतात, ह्याच्याकडे बघून म्हणजे त्या प्रज्वल त्याच्याकडे माझे हात बळकट करायचे असेल तर ह्याला मतदान द्या. म्हणजे भ्रष्टाचारी, महिलांवर अन्याय अत्याचार करणारे ह्यांचे उमेदवार आणि मोदीजी म्हणतात माझे हात बळकट करण्यासाठी ह्यांना मतदान करा. म्हणजे किती किती लाजिरवाणी गोष्ट. 2,500 महिलांवर. आणि हे असं सांगतात आमचं महाराष्ट्र जिजाऊच आहे, आमचं महाराष्ट्र रमाईचं आहे, आमचं महाराष्ट्र अहिल्याबाईंचं आहे, सावित्रीबाईंचं आहे. येऊन इथे बोलता. मी निषेध करते, हिरेमठवर ज्यांनी अन्याय केला मी निषेध करते. त्याला फाशी मिळालीच पाहिजे. आणि त्याच्यासोबत या प्रज्वल रेवण्णावरला पण जसं निर्भयाला मिळाली, निर्भयाचा कांड झालेला, तशी ह्याला पण फाशी झाली पाहिजे. पण मोदीजी काय म्हणतात, माझे हात बळकट करा ह्याला मतदान करून. देवा परमेश्वरा म्हणतात उमेदवाराकडे बघू नका. खेचून घेतायत म्हणजे तुमचा अधिकार राहणार नाही. अधिकार राहिला तर शेतकऱ्याचं अस्तित्वच राहणार नाही. आणि शेतकऱ्याचं अस्तित्वच राहिलं नाही तर लोकशाही राहणार नाही. हे त्यांचं कट कारस्थान आहे. पंजाब हरियाणामध्ये शेतकऱ्यांवर गोळी झाडतायत पण एक गोदी मीडिया तुम्हाला दाखवत नाही. कधीतरी कुठेतरी व्हॉट्सअपवर दाखवलं जातं पण नाही तर दाखवलं जात नाही. तिकडे रोष आहे. देशभरात सर्वात जास्त रोष शेतकऱ्यांच्या मनात. अजून आरक्षण दिलं नाही, आरक्षणाचं गाजर दाखवलं, लाठीचार्ज केला, SIT केली, त्याचा पण आपण निषेध केला. फसवणीस, फोन लावताय आणि धमक्या देत आहे. आता काल कोणीतरी मला नवीन नाव सांगितलं त्यांचं, फडणवीस. आमदार खासदार फक्त फोडण्याचं काम केलं ना मागच्या 1-1.5 वर्षात. हे म्हणून ह्या वेळेस हाताला मतदान देणं हे गरजेचं आहे. मी जसं मी म्हणाली, मी फक्त औपचारिक बोलणार, कोणी महागाई विरोधात बोलणार नाही कारण का महागाई त्यांनीच आणली. कोणी GST बद्दल बोलणार नाही कारण का GST त्यांनीच आणली. कोणी सिलेंडर बद्दल बोलणार नाही कारण का सिलेंडरचा दाम त्यांनीच वाढवला. मग बोलणार काँग्रेस शिवाय कोण बोलणार, म्हणून काँग्रेस गरजेचं आहे. आणि बाकीचे जे राष्ट्रवादीमध्ये होते ते तर भीतीपोटी तिकडे गेले ED-BD मुळे. म्हणून बोलणारं कोणीच राहिलं नाही. म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार आणि खासदार होणं गरजेचं आहे कारण का तुमच्या बाजूनी बोलणारं नाही तर कोण राहणारच नाही. आज बघा, आज जर आम्ही तुमच्या समोर आलो नसतो, आता मी मंगळवेढ्याच्या सगळ्या गावांमध्ये जाऊन आले, जर मी आली नसती, आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आलो नसतो तर भाजपचं खूप तुमच्या समोर मांडलं कोणी असतं. धमक्या देतात. आताच काका तुम्ही मला म्हणालात नंदेश्वर मध्ये काल आलेले 10 लोक पण जमली नाही. हे खरं आहे का हो, का फक्त मला चांगलं वाटत? भाजपची लोक म्हणजे ते उमेदवार आल्यावर तुम्ही कोणी जमतच नाही. का गेले? पार्सल बघायला. पण तेच मी म्हणते, म्हणून मी गाव भेटी सुरू केल्या. माध्यमातून तुमच्या मनातला रोष कळलं की 400 पार वगैरे काही नाही यांचं, हे 150च्या पुढे जाणार नाही आहे. आणि म्हणून घाबरले, म्हणून धमक्या, कारण का त्यांना माहितीये की जनमत त्यांच्या सोबत नाही आहे, म्हणून त्यांना धमक्या द्या, म्हणून घाबरलेत. अहो मला सांगा, एक
महिला उमेदवाराच्या विरोधात हे योगीला आणतात, मोदीला आणतात, अमित आज पण कोणीतरी येणार आहे घाण करायला. खरंच किती विचित्र बोलतात. धर्म जात पात ह्याच्याशिवाय यांना काही सुचतच नाही. कामाबद्दल काहीच बोलत नाही. सोलापुरात आपली एकी बिघडवण्याचा प्रयत्न करतात. हे मंगळवेढा साधू संतांचं शहर आहे, गाव आहे, तालुका आहे. सोलापूर 4 हुतात्म्यांचं शहर आहे. पंढरपूर माझ्या विठू माऊलीचं शहर आहे. अक्कलकोट स्वामी समर्थांचं शहर आहे, तालुका आहे. संगमचा तालुका आहे. आम्ही एवढे वर्ष आपण एक राहिलो. सोलापूरकरांची संस्कृती परंपरा वेगळीच आहे आणि ते बिघडवण्यासाठी हे बाहेरची लोक आणतात. आपलं युपी बिहार बनवता का काय? करा जयघोष विठू माऊलीचा, करा जयघोष तुळजा भवानीचा, करा जयघोष शिवाजी महाराजांचा. हे काय लावलंय ह्याने? आणि इतकं येऊन फक्त द्वेष निर्माण करतात. आपण देशासाठी काम करतो, ते लोक द्वेषासाठी काम करतात. उद्या पण काहीतरी करणार आहेत. संयम किती पाळायचा आपण, आणि तेवढंच यांना सुचतं. एवढ्या लोकांना कारण त्यांना कळलंय म्हणून एवढ्या लोकांना आणतात. आणि मी तर कोणाशी तरी विचारत होती आयबीला की पंतप्रधान, एक काळ होता जेव्हा पंतप्रधान येऊन गेल्यावर 4 ते 5% निवडणूक फिरायची. 0.1% ताई 80% फिरले तुमच्या बाजूने. हा फिरते 4 ते 5% पण काँग्रेसच्या बाजूने. काय म्हणाला? हो, लग्नाला येतात, बारसाला येतात सगळे, आणि त्यांना कोण ठाराच देत नाही तिकडे. पण तो चेष्टेचा भाग राहिला. आता 3-4 दिवस राहिले. रात्र वैराची आहे. गाफील नका राहू, डोळ्यात तेल टाका. कारण तुम्हाला मंगळवेढ्याला बरोबर माहिती असतं कोण काय कुठे आहे. आणि हे धमकी वगैरे. पण मी तुम्हाला सांगू का, जेव्हा शेतकरी एकत्रित येतात ना, तेव्हा किती ताकद असू दे, किती इडी बिडी, काय फरक नाही पडत. तुम्ही 1 घाव 2 तुकडे काय ते दाखवू शकता. तुम्ही जर मनावर घेतला तर शेतकऱ्यांची ताकद काय आता ह्यांना कळायला पाहिजे. लोकशाही संपवण्याचं कट कारस्थान करत होते ना, त्यांना दाखवा लोकशाही अजून आहे जिवंत आपल्या देशात. आपल्या सोलापुरात लोकशाही जिवंत आहे. आणि त्यांना दाखवता लोकशाहीची, माणुसकीची भिंत गावागावात उभी राहिली पाहिजे जेव्हा हे विरोधक येतात तेव्हा. महिलांनी दारं बंद केली पाहिजे जेव्हा हे येतात तेव्हा, कारण का यांची प्रवृत्ती अशी आहे. पुन्हा एकदा जर यांच्या हातात महाराष्ट्र गेला तर आपला देश आणि आपला महाराष्ट्र खूप वर्ष मागे जाईल. महिलांना कडी लावून आतमध्ये बसावं लागेल. आरक्षण तर मिळणारच नाही. मी तुम्हाला या ठिकाणी वचन देते, 15 वर्ष मी माझ्या मतदारसंघात आमदार आहे आणि लोकांनी मला निवडून आणलं, कामामुळे निवडून आणलं. मी कधीच निवडणुकीत धर्म, जात पात या गोष्टीचा वापर केला नाही. कारण का लोकशाही आहे. मी लोकांमध्ये विश्वास ठेवते. लोकांनी माझ्या कामात विश्वास ठेवला. 15 वर्ष मला निवडून आणलं, 3 टर्म निवडून आणलं. मी कामाची आणि शब्दाची पक्की आहे. आणि माझ्याकडे काय सोसायटी नाही, बँक नाही, कारखाना नाही, म्हणून मला ईडीची भीती पण नाहीये. काळजी नका. माझी लोक आणि आपलं काम जे चालवतात त्यांचं चांगलं. आम्ही त्या भानगडीत पडलोच नाही कारण का आम्हाला जमलंच नसतं. ते तुम्ही आहात म्हणून तुम्हाला जमलं. आणि मी राजकारणात सत्तेसाठी किंवा टक्केवारीसाठी पण आली नाही, म्हणून माझ्यापासून तुम्हाला काही त्रास होणार नाही. फक्त काम करीन. एवढ्यांदा येईन गावाकडे की तुम्ही म्हणाल आता नका, नाही आलात तरी चालेल. मंगळवेढ्याच्या त्या गावांमध्ये गण वाईज मी दुसऱ्यांदा पण जायचा प्रयत्न केला दादा. बघा दादा, आपली संस्कृती ना माझ्या आई वडिलांनी दिली की कोणी वैयक्तिक राजकारण करायचं नाही. पण तुम्ही खरं बोलताय. ज्या पद्धतीत ते आता आमच्या नेत्यांच्या मागे लागले, खरं तर त्याच वेळेस असं केलं असतं तर असं झालं नसतं. काँग्रेसकडे होती की 10 वर्ष, पण आपण गप्प बसलो. गांधीजींचे मानणारे तत्व म्हणून करणार. तुम्ही हिंमत देताय. निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या 7 तारखेला ते मत आरक्षणाला साठी द्यायला पाहिजे. ते मत
माझ्या शेतकरी मायबापासाठी दिलं पाहिजे, ते मत माझ्या माय माऊली महिलांच्या संरक्षणासाठी दिलं पाहिजे, ते मत महागाई कमी होण्यासाठी दिलं पाहिजे, ते मत कांद्याची निर्यात जी बंद आहे ती उठवण्यासाठी दिलं पाहिजे, ते मत संविधान जे बदलण्याचं कट कारस्थान करतात त्यांच्या विरोधात मत ते दिलं पाहिजे, ते मत लोकशाही वाचवण्यासाठी ते मतदान करणं महत्वाचं आहे. मी एवढी विनंती करते की टक्केवारी वाढवा. गावामध्ये होते यावेळेस जावा मुली भाऊ बहीण पत्नी दोस्त सगळ्यांना घेऊन भरघोस पूर्ण गावाने 100% काँग्रेसला नाही तर सगळ्याला घेऊन झाला तिकडे हाताला मतदान करा. आशीर्वाद स्वरूपात तुम्ही तुमच्या लेकीला बहिणीला निवडून आणा. एक वेळेस ही लढाई माझ्या सोबत लढा, पुढची सगळी लढाई एकटी मी तुमच्यासाठी लढायला समर्थ मंगळवेढाची आणि त्या 35 गावांची सेवा जर करायला याच्यापेक्षा अहोभाग्य काय असू शकतं. आणि मग ते मी तुमची सेवा करण्यासाठी ती संधी तुम्ही द्याल अशी आशा बाळगते. आणि येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही भरघोस मतदान करून तुमच्यासाठी मतदान कराल अशी विनंती करते. आणि पुन्हा एकदा दादा अवतारे दादा, तुम्ही मला साथ दिला, तुमची मुलगी समजून तुमची बहीण समजून हे मी कधीच विसरणार नाही. आणि सदैव माझ्या कमिटमेंट असते माझी शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमचा पूर्ण परिवार जो आहे शेतकऱ्यांचा संचालकाचा तो तुमचे सर्व जे संचालक आहेत दूध शेतकरी असतील कर्मचारी असतील केवळ फक्त तुमच्याच नाही पण सगळ्यांच्या सोबत मी माझे वडील आणि आपला पक्ष